नमस्कार. आज हा एक लेख मला सुचला 12 ऑगस्ट 2026 रोजी. हा लेख लिहिला, थोडासा विनोदी लेख आहे, तो आपणास मी वाचून दाखवतो. माझा लेख, या लेखाला मी नाव दिलेलं आहे मराठीत इंग्रजी. असो, आम्ही तर नेहमीच संधी मिळेल तेव्हा इंग्रजी भाषेवर टीका करीत असतो. मधून तसे प्रसंग घडतात देखील, ज्यामुळे इंग्रजी भाषा नकोच वाटते. आता चांगले शिकलेले, स्टायलिश राहणे बोलणे असलेले लोकसुद्धा असा एखादा इंग्रजी शब्द उच्चारतात की हसूच येतं. अहो, बरेच जण फरशीला टाईल्स म्हणायच्याऐवजी स्टाईल्स म्हणत असलेलं आम्ही ऐकलं. स्टाईल्स, फरशीला. परवा आम्ही आमच्या घरात नवीन स्टाईल्स बसवल्या असं ते म्हणतात. झाला का ते इंग्रजी भाषेचा खून? येत नाही इंग्रजी तर बोलता कशाला? आता फरशीला स्टाईल्स म्हणलं तर त्यांनी इंग्रजी बोलण्याची त्यांची स्टाईल कशी ते कळलंच. असो, आम्ही एकदा असं वाचलं होतं, म्हणजे आमच्यावाणीच इंग्रजीचा तिटकारा असलेल्या एका लेखकाने एक सजेशन दिले, ज्याला आमच्यासारखा इंग्रजीचा तिटकारा आहे. तो म्हणतो, त्याचं म्हणणं असं की इंग्रजी जर विसरता येत नसेल तर किमान एक गोष्ट करा, ती म्हणजे इंग्रजी शब्द मराठीतून लिहा. इंग्रजी वाक्य मराठीमध्ये लिहायला सुरू करा. उदाहरणार्थ, आय एम गोईंग, IAMGOING, आय एम गोईंग. पण असं लिहू नका. तर मराठीमध्ये आय एम गोईंग असे लिहा. आय एम गोईंग असं मराठी अक्षरात लिहा. उच्चार तोच, पण शब्द मराठी. तर त्याचप्रमाणे व्हॉट हॅपन्ड असं इंग्रजीत लिहू नका. व्हॉट हॅपन्ड हे मराठीत लिहा. व्हॉट हॅपन्ड असे मराठी अक्षरात लिहा. प्रत्येक ऑफिसमध्ये सुरू व्हावं असा नियम करा. हे असं इंग्रजी मराठीत लिहायचं, असं सुरू व्हावं. कुठलाही इंग्रजी मजकूर असाच लिहायचा मराठी शब्दामध्ये. आपल्याला तर यार ही कल्पना फार आवडली, पण त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे.